सुंदर मनामध्ये भरली आपलं काय आलं? काय बोलला तू? सॉरी. नाही, काय झालंय अभ्या तुला? म्हणजे तुझं काहीतरी बी नसलंय अभ्या. ते तर आहेच. काय झालंय अभ्या? तुला तेच तर सांगायचं ते मला. अभ्या, टेन्शन वाला काही नाही ना. हे पाय, शर्यतीसाठी मी आतापर्यंत तुला सपोर्ट करत आले, पण आता जर म्हणला की मला पळून जाऊन लग्न करायचंय तर तुला माझी काही एक मदत मिळणार नाही. यापुढं तुला सपोर्ट करायला मी मामी आणि आप्पांशी खोटं बोलणार नाही. येते का मग माझ्याबरोबर पळून? मी गायला येऊ? मला काही दुसरे कामधंदे नाही का? मग तुझ्याशिवाय कोण येणार अजून? येणारे येतील ना. ते बिल्डिंगच्या पायाचं काय म्हणत होता तू? धन्यवाद. ऐका आता. बोला. हे पहिलं ते बिल्डिंग बांधण्याआधी जसा पाया मजबूत केला पाहिजे ना, तसं प्रत्येक नात्याला ना मैत्रीचा पाया पाहिजे. नाही, असं काही नसतं. असं नसतं म्हणजे काही नाती गिवन असते आणि काही नाती आपण निर्माण करतो. हा, पण नात्यामध्ये मैत्री असूच शकते ना. मैत्री असली तर चांगलंच आहे, पण मैत्री नसली तरी बी नातं असतं ना, आणि ते आपण निभावतो बी. म्हणजे हा, तुझ्या आणि आप्पांच्या नात्यात कुठं मैत्री आहे? आईवर तुझं जीवापड प्रेम आहे की नाही, पण आई काही तुझी मैत्रीण नाही आहे. आता पाय ना, बापूंचं आणि माझं बी तसंच आहे. बापू माझ्या प्रायोरिटी लिस्टवर 1 नंबरवर आहे, पण आमच्यात मैत्री नाही. बाप लेकीचं नातं आहे, जीवापाड प्रेम आहे, पण ते काय माझे मित्र नाही आहे. आता बायकोसारखी वागू राहिली आता. म्हणजे नाही, नवरा काही बोलला की त्याला विरोधच करायचा. मग काय आता तुझ्या हात हा मिसळू मी? हेच आवडतं मला. काय? हेच तुझा फणा, तुझा वाना. अबे सॉरी. काय सॉरी? काय नवीन नवीन लग्न झालं ना तुमचं आणि मी. अरे दादा, असं काही नाहीये. असं काही नाही. काय नवीन लग्न आहे ना आपलं. मग त्याचं काय? त्याचं काही नाही. दादा म्हणतोय नवीन लग्न आहे ना, तर नाही दादा असं काही नाही. काय आहे ना नवीन लग्न. मग आला ना तू मूळ पदावर. तुझ्या मनात असलं ना की तू चांगलं वागतो, मूड असला की चांगलं वागणार, डोकं फिरलं की चांगलं वागणार नाही. कधी वाईट वागलो मी तुझ्या? नेहमी वागतो. चल, काय बी बोल नको. चेष्टा करते तू. मी काही चेष्टा करत नाहीये, आणि म्हणे माझ्या मनाच्या खोलात शिरत नाही. अरे तुम्ही दोघं तरी नका भांडू रे निदान. आमच्या भांडणात प्रेम असतं रे दादा, आहे का नाही? मग ठीक आहे. दादा, स्वयंपाक तयार होईल 5 मिनिटात, जेवून घे. नाही नाही नाही, नको लती, जेवायला नकोय मला. का बरं? मला तुमच्या दोघांची मदत पाहिजे. हा, मग सांग की. आम्ही हाय तुझ्या बरोबर दादा. कसली मदत पाहिजे? हे मी पासून काडी मोड पाहिजे मला. वकील साहेब म्हणते ते बरोबर आहे. हा ना, मी पण मागाधर तोच विचार करू लागले. हो, कायद्याच्या बडग्याशिवाय तंटे मिटत नसतात. घरचे आणि बाहेरचे बी. बाहेरचं ठीक आहे हो, घरात कशाला पाहिजेत तंटे? पण आता आहेत ना, मग काय करावं? सोडवावे तर लागतीलच ना. कायद्यानं दादा, आपण बोलू नंतर. हो. नाही, नंतर बी मी हेच बोलणार आहे. दादा प्लीज. अरे माझं ठरलंय. दादा, आता ना तू चिडलाय. चिडून बोलू राहिलोय का मी? ते आम्ही दोघं हाय म्हणून आपण बोलून नंतर.
नाही हे बाय माझं काय तिच्याशी वैर नाही, पण आमचं दोघांचं काही पटत नाही. आम्ही दोघं बी ना वेगळ्या ध्रुवावरची माणसे. हे बाय एकमेकांची फरफट होण्यापेक्षा ए दादा, तू काय असलं बोलू राहिलं तू? अरे आपण बोलू ना शांतपणे, वहिनींशी बोलू, वहिनींना समजून सांगू, समजून घेऊ. हे असलं कायला बोलायचं? तू तू आता आई आपण असले दिवस दाखवणार आहे का तू? हा, अरे लग्न झालंय, 3 वर्ष संसार झालाय, आता कसली भाषा ही? तू तू बोल ना लते. दादा तू ना आता काहीच बोलू नको, ही काही वेळ नाहीये हे निर्णय घ्यायची. प्लीज दादा, जेवण बनलेलं आहे, मी मामींना बी सांगते जेवून घ्या तुम्ही आणि मग थंड डोक्यानं बोलू आपण. बरं? हा मम मी आलेच. ऐक ना अभे, लती म्हणाली तेच, बोलू ना आपण शांतपणे. चल. मान्य आहे ना तुम्हाला? आता तुम्ही जो काय निर्णय घेणार तो विचार करूनच घेणार ना. ठरलं तर मग बोलून घेऊ एकदा पोरांशी. नाही नाही, नको नको, आधी कृती करून मग सांगू. हो पण धक्का बसल ना. अहो तोच तर हेतू आहे ना आपला. मामी हा ग, स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला ना. अगं नको, मग भूक नाही ग. मामी तुम्ही जर जेवले नाही ना तर घरी कोणीच जेवणार नाही. चला ना प्लीज. हा पण नको माय. हो आता शांत राहायचं ठरलंय ना. ऐका ना, चला. हा चल माय, तू बी जेवून घे चल. नाही मामी नको, बापू थांबलेत ना, त्यांना गोळ्या द्यायच्या आहेत. हा जाय तू. हो चिरंजीव, सोडू नये त्यांना. हा हा पा. नाही नको, जाईन मी. नको माय, अंधार आहे बाहेर, येऊ दे त्याला तुला सोडायला. आणि आब्या लवकर परत ये बरं, आम्ही जेवायचे थांबतो तुझ्यासाठी. हा येतो. चल. हॅलो वकील साहेब, काय तर म्हणे भांडणात प्रेम असतं. मस्त का? कुठल्या भांडणात प्रेम असतं? आपल्या अभ्या. काय अभ्या? आपण मांडतो का दादा वहिनीसारखं? नाही ना. हा, आपण भांडत नाही कारण आपल्या दोघात मी समंजस आहे. तू जरा लय बोलू राहिली असं नाही वाटत तुला? अभ्या, गावातल्या लहान पोराला बी विचार, तो बी हेच म्हणल की आपल्या दोघात मी समंजस आहे. हा काय समंजसमय काय समजून घे ना. झालं, इथून सुरुवात आहे. अर्थ बी माहित नाही तुला. नाही नाही नाही, ए अर्थ नाही सांगू राहिलो मी तुला, हे सांगतोय मी तुला घेतो समजून, तू नाही घेत. अबे ती म्हण माहितीये का तुला? कुठली? चोराच्या उलट्या. हा त्या तू मारत असते त्या बॉम्बा. हा त्याचं काय? तू कायला आला माझ्या बरोबर? काय आला म्हणजे? लते बोलता नाही आले की चिडतीन तू. जाय तू. जाय म्हणजे असा कसा जाईन? आपण शब्द दिलाय तुला सोबत करणार म्हणून. अभ्या, मला ना गरज नाहीये तुझ्या सोबतीची. हे पाय, मी आज्ञाधारक पोरगा आहे, मी नाही अशी साथ सोडणार मध्ये. ह्या. मग आली का तुला ती? मी म्हटलं एवढ्या रात्रीची कशी येणार एकटी? बापू एकटी थोडी आहे तुमची पोरगी, मी आहे ना त्या बरोबर. हा ते बी आहेच, तर घरी बरे आहेत ना सगळे? हा हा सगळे बरे. लते जाय तू आता तुझ्या घरी. आव बापू, माझं घर आहे. अगं ते तुझं माहेर आहे. मी आता बरा आहे, तुझा सासरी तुझ्या. आई जोपर्यंत घरी येत नाही मी जाणार नाहीये, आणि तसं मी मामींना बी सांगितलंय. अभ्या जाय तू, आराम कर आता, येईल ते नंतर. यावं तर लागणारच ना बापू, कुठे जाणार आहे?